नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. हॅलो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या आता बालभवनाचो पंगड देशभक्तीपर गीतांनी वंदन करता आमच्या मोगाळ भूमी आणि आदरणीय सुखे दिसणाऱ्या परवी भेटेचा पत्रादेवीच्या ह्या पवित्र स्मारकाचेर 15 ऑगस्टाचो फ्लॅग चलयता आसतना छाती भरून येता. आयच्या ह्या खासा कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात पेडणेचे आमदार डॉक्टर नार्वेकर, स्वतंत्र सैनिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रोहिदास दास देसाई, आमच्या म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन डॉक्टर मनोज, त्याच बरोबर आमची ह्या कोरशा गावची सरपंच श्रीमती छाया शेटगांवकर शेटये, आमचे कलेक्टर नॉर्थ SP नॉर्थ समोर आशिल्ल्या स्वतंत्र सैनिक संघटनेच्या पदाधिकारी तांचे सगळे भुरगे, आमच्या पेडणे मतदारसंघातल्या सगळ्या पंच सरपंच कावन्सिलर्स आणि समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भुरग्यांनो आणि भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयली पत्रकार मित्र, सगळ्यात पयली हांव अभिनंदन करता आमची माणकुली भुरगीं ज्यांनी सुंदर अशा आपल्या गायनांतल्यान सगळ्यांक मंत्रमुग्ध केले, तांच्या खातीर सगळ्या जाणांनी ताळी वाजयची. आम्ही या पत्रादेवीच्या स्मारकाचे स्वातंत्र्य दिन मनयता असताना आमच्या सगळ्या जणांक याद जाता की म्हणजे 15 ऑगस्ट 1947 जरी भारत देश स्वतंत्र जालो आम्ही पारतंत्र्यात आशिल्ले आणि तब्बल म्हणजे 14 वर्सांचे ताच्या उपरांत पारतंत्र्य पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटींतल्यान आमी रावले आणि त्या जुलमी राजवटींतल्यान आमकां सोडोवपा खातीर देशभरांतले स्वतंत्र सेनानी ज्यांच्यानी आपली प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा दिली. म्हणजे तब्बल म्हणजे एक देश स्वतंत्र झाल्याच्या उपरांत 8 वर्सांनी प्रत्येक फावटी दर 15 ऑगस्टाक पुराय देशभरांतले स्वतंत्र सेनानी उठाव करून येताले की गोंयांतले परत एकदा पूर्ण भारत देश वा अखंड भारत देश स्वतंत्र जावपाक जाय म्हणून. पण तेन्ना आशिल्ल्या सरकाराक सहकार्य तांकां न मेळ्ळ्या कारणान म्हणजे 30 अधिक लोकांची प्राणाची आहुती 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा जाली ते आमी आयजूय विसरूंक शकना. आमी शेषनाथ वाडेकर आसतले, हिरवी भुरगीं आसतले, कर्नल बेनीपाल सिंग आसतले, हांचेर पोर्तुगीजांनी ज्यो गुळयो घडल्यो आणि त्या दिसा तेणें आपल्या प्राणाची आहुती दिली तो दीस आमी केन्नाच विसरूंक शकना. त्या सगळ्या विरांक नमन करपा खातीर, त्या सगळ्या विरांक याद करपा खातीर पत्रादेवीचो हो पुण्य स्मारक आमी खूब दीस जालो जरी पेंडींग उरला आसत जाल्यार जो भव्य स्मारक आणि त्या सगळ्या शूरवीरांनी ज्या 33 जाणांनी हांगासर आपल्या प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येकाची पाटी हांगासर लागतली आणि त्या प्रत्येकाच्या माहिती जी आसा ती ह्या पटलाचेर लावपाचें काम आमचें सरकार थोड्याच दिसाच्या भितर करतलें. तसोच 19 डिसेंबर पर्यंत हे पत्रादेवीचें पुण्य स्मारक हांगासर पुराय जावपाचें आसा आणि तें लोकार्पणय जावपाचें आसा. हे ऐतिहासीक स्मारक ठरतलें कारण 15 ऑगस्ट 1955 हो दीस आमी गोंयच्या इतिहासांत केन्नाच विसरूंक शकना. कारण त्या खातीर घडे कदाचित गोंया पेक्षाय चड लोकांनी नो डावट म्हणजे बाळाराम मापारी आसतले तेणे आपल्या प्राणाची आहुती आनी असंख्य स्वतंत्र सेनानी गोंयांतल्या प्राणाची आहुती दिल्याच पण देशभरांतल्या स्वतंत्र सेनानी
हांगासर येवन आमच्या खातीर आमची प्राणाची आहुती दिवप हे एक व्हड गजाल आशिल्ली. म्हणून तर माझ्या सरकारान तांकां मरणोत्तर तांचो सत्कार करपाचोय ठरयलो आनी कर्नल बेनीपाल सिंग हांच्या खुद्द घरा कडेन तांची जी वीर पत्नी आजूय हरियाणात आसा तिका सलाम करपा खातीर तिचो गौरव करपा खातीर आनी तिका आमी म्हणटा तसो गोंय सरकारच्या वतीन पुरस्कार भेटोवपा खातीर घाला आनी तो पुरस्कार भेटोवपा खातीर हरियाणात खुद्द हांव थंय गेलो आनी तांकां गौरव भेटयलो. ही म्हाज्या खातीर एक गौरवाची गजाल आसा. आमी पळयता की आज स्वतंत्र जावन 78 वर्सां पुराय जाली. गोंयांत स्वतंत्र जावन 63 वर्सां पुराय जाली. आनी हे सगळें करता आसतना साबार गोंयचो विकास पत्रादेवी पासून गोंया पर्यंत आमी जो नॅशनल हायवे पळयता तो ह्या 10 वर्सांक आमकां दिसता. म्हणजे एकंदर गोंयचो विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या दोनूय क्षेत्रांत आमी खूब मोठ्या प्रमाणात सातत्यान करीत आसा. डबल इंजिन सरकार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या सहकार्यातूच हे आमकां करप शक्य जालें. अदरवायज इतक्या मोठ्या प्रमाणात तो विकास करप गोंय सारकिल्या ल्हान राज्याक कदापि शक्य नाशिल्लो. 35,000 कोटी पेक्षा चड पयशे म्हणजे गोंयच्या बजेटाच्या पेक्षा आनीक 10% चड पयशे ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाक आमी फाटल्या 10 वर्सांत घातल्या. म्हणून नॅशनल हायवेचेर आशिल्लो अटल सेतू तिसरो, जुवारी ब्रिज दुसरो आनी मनोहर पर्रीकर बायपास काणकोणा आशिल्लो तिसरो आमकां पळोवपाक मेळटा. आनी ह्या पुराय विकासात सगळ्यात मानाचो तुरो जर कितें आसत जाल्यार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो पेडण्या खातीर गौरव आसा, पेडण्या खातीर विकास आसा. पेडण्याचो पुराय विकास जाता आसतना आमी सगळे जाण सातत्यान पळयता. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करता आसतना आमी ITI स्टेट ऑफ एक्सिलन्स सेंटर ओपन करप, एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर ओपन करप आनी आमचो IIT, NIT, GIM, PITS आनी हेच्याच बरोबर नॅशनल फॉरेन्सीक सायन्स हाजे सारकिल्यो विविध कॉलेजीस गोंयांत सुरवात करता आसतना एक बरो ह्युमन रिसोर्स क्रिएट करपा खातीर आमी सातत्यान प्रयत्न करीत आसा. इनोव्हेशन आसतलें, स्टार्टअप आसतलें, रिसर्च आसतलें हे सगळ्यांक आमी तितूंत भर दिता आनी ताच्याच खातीर गोंयांतले भुरगे हे रिसर्च सेक्टरांत फुडें येवचे, स्टार्टअप पॉलिसीत फुडें येवचे हाजोय बी भर आमच्या सगळ्यांचो आसा. आमी हे सगळें करता आसतना स्वदेशी खातीर केन्नाच दिसूंक ना. आज आमी पळयता की भारत देशांतली तिसरी महासत्ता आर्थीक बाबतींत आसा. आमकां एक नंबराचेर जर वचपाक जाय आसत जाल्यार आमी स्वदेशीचेर म्हत्व हें करून दिवचें पडटलें. आमी जी गोश्ट घेता ती आमच्या हस्तकारागिरांत तयार केल्ली आसपाक जाय. आमी जशें म्हणटा वोकल फॉर लोकल. आमच्या गांवांत तयार केलें जाता, गोंयांत तयार केलें भर आमी सगळ्या जाणांक दिवचो पडटलो. तेच आमी घेवचें पडटलें. जाल्यार आमी स्वदेशीचो नारो तो सातत्यान सगळ्या जाणांनी दिवचो हें हांव आयच्या दिसा तुमचे कडेन मागता. तुमी मेक इन इंडिया हे कन्सेप्ट आमी फाटल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सत्ता हातात घेतल्या आयकलो आनी हो मेक इन इंडियाचो जर तुमी कन्सेप्ट आयकला आसत जाल्यार तुमी पळयता की ऑपरेशन सिंदूर हातूंत तयार केल्ली डिफेन्सची सगळी म्हणजे मिसायल्स जी आसतली ती मेक इन इंडियाच्या कन्सेप्टाच्या सकयल भारतात तयार जाल्ली आसा. म्हणून आज मेक फॉर द वर्ल्ड किंवा मेक फॉर द ग्लोब ही संकल्पना आज आमी देशांत मांडपाक लागलेली आसा. भारत देश हो सुपर पॉवर जाता आसतना पुराय जग पळयता. म्हणून तर वेगवेगळ्या पद्दतीच्या आडमेळे धोरण सुरवातीक हाडिल्ले आसा. आनी 19व्या स्वातंत्र्य दिन मनयता आसतना आमी विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर आमी हातात घेतला. आनी हे स्वप्न जर साकार जातलें आसत जाल्यार एकटे प्रधानमंत्री आनी एकटो मुख्यमंत्री करूंक शकना. ताका साथ जाय ती तुमची आमची सगळ्यांची. ताका साथ जाय ती ह्या देशांतल्या तरणाट्यांची. आमी ताका म्हणटा की ह्या 4 पिलराचेर जो देश चलता म्हणजे युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. हातूंत तो युवा हो तितकोच म्हत्वाचो आसा. कारण विकसीत भारत 2047 जेन्ना जातलें तेन्ना फाटल्यान बशिल्लीं म्हाजी भुरगीं, म्हाजे भुरगे तरणाटे हे खऱ्या अर्थात त्या विकासाचे वांटेकरी आसतले. कोण तरी इनोव्हेशनांत भाग घेतलो, कोण तरी रिसर्च करतलो, कोण तरी स्पेस हांगासर आपलो रिसर्च घडोवन हाडटलो जाल्यार टॅक्नॉलॉजीच्या बाबतींत ह्या देशांत एक नंबर जावपा खातीर तुमीच तरणाटे हे वांटेकारी आसतले. दुसरी नारी शक्ती. ह्या देशांतल्या अर्दीच लोकसंख्या जर कितें आसत जाल्यार ती आमची महिला शक्ती आसा, नारी शक्ती आसा. आनी त्याच महिला आनी नारी शक्तीक आमी म्हणटा ती लखपती दिदी करपा खातीर आमचें सरकार, द्रोण दिदी करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा. आनी गोंयांत सुद्दां आमी 11,000 लखपती दिदी करपाची संकल्पना दवरल्या. आयच्या दिसा जवळपास 320 कोटी पेक्षा चड पयशे 340 सेल्फ हेल्प ग्रुप आनी 48,000 महिला
जर हे घडोवन हाडटा आसत जाल्यार ही खूब मोठ्या प्रमाणांतली नारी शक्ती जी आसा ती वावुरताना आमकां दिसता. ती खऱ्या अर्थात आमी म्हणटा की गोंयांतली नारी शक्ती आमकां हांगा वावुरता. आणि किसान शक्ती सांगता आसतना आमी आज आमच्या सरकाराची एग्रीकल्चर अमृतकाल पॉलिसी जी लॉन्च केली तातूंत आमचो एग्रीकल्चर जो आसा म्हणजे शेतकरी तो सक्षम जावपाक जाय, तो स्वयंपूर्ण जावपाक जाय. मागीर मोदीजीचें विजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर आमी ताका म्हणटा की शेतकरी स्वयंपूर्ण जावप गरजेचो आसा. आनी म्हणून तर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर या सेक्टरात आमच्या सगळ्याच शेतकऱ्यांनी सदोदीत कार्यरत रावप, काम करप म्हणून आमचे शेतकरी त्याच बरोबर तांकां आधार दिवप हे गरजेचें आसा. आनी म्हणून तर सॉयल हेल्थ कार्ड आसतलें किंवा आमी तशें म्हणटा किसान क्रेडीट कार्ड आसतलें, किसान समृद्धी कार्ड आसतलें, हे सगळ्या पद्दतीचें सहकार्य सातत्यान शेतकऱ्याक आमी दीत आसा. आनी चवथी शक्ती जी आसा ती गरीब कल्याण. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी गरीब कल्याण करपा खातीर वन रेशन वन नेशन हे एका रेशनाचेर मोफत राशन दिवप गरीबाक ही स्कीम गेली 10 वर्सां पासून चालू आसा. फुडल्या 5 वर्सांत ती अशाच पद्दतीन चालू उरतली. आनी इकेर न्हय तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर मोफत दिवप, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ताका गॅस मोफत दिवप, प्रधानमंत्री उजाला योजनेच्या अंतर्गत ताका घरात इलेक्ट्रिसिटी मोफत दिवप, प्रधानमंत्री शौचालय योजनेच्या अंतर्गत ताका टॉयलेट मोफत दिवप. म्हणून दारिद्र्य रेषे खालच्या लोकांक आमी वयर हाडप हें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आपल्या 11 वर्सांच्या टेन्युअरांत केला. आनी होच नव भारत आसा, होच स्कील इंडिया आसा, हीच खऱ्या अर्थान विकसीत भारताची तयारी आसा. म्हणून हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता की माननीय मोदीजीच्या स्वप्नांतलो भारत देश तयार करपा खातीर तुम्ही सगळ्या जाणांनी ताका शक्ती दिवची, तुम्ही सगळ्या जाणांनी ताकद दिवची, ती तुमच्या कडेन मागता. दितले काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर सगळे जाण भारत माता की भारत माता की वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद.
शहीदों को सलामी देगा। सलामी सत। गार्ड शो सत। फक्त 2 महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ।
आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेडणे लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ. पेडणे लाईव्ह.